आली का महाराणी सगळीकडे हिंडून फिरून? आता किचनमध्ये स्वयंपाक पण बनवायचा आहे का पूर्ण दिवस हिंडण्यातच घालवणार आहे? दुपारच्या 12 वाजले आहेत आणि अजून जेवणाची काही सुद्धा तयारी झाली नाही. असं पण आज माझ्या माहेरचे आई बाबा भाऊ वहिनी आणि त्यांचे 2 मुले येणार आहेत. त्यामुळे दुपारी सगळ्यांसाठी जेवण बनव. किती वेळ झाला मी तुझी वाट पाहत आहे. दररोज फिरायला कुठे जात असतेस? तुला किती वेळ सांगितलं आहे की तुझी म्हातारी आई आता तुला कधीच भेटणार नाही. एवढ्या मोठ्या देशात कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसली आहे? जिवंत आहे का मेली आहे काय माहित. तुला किती वेळा सांगितलं आहे तरी पण तो सकाळ संध्याकाळ तुझ्या आईला शोधायला तू जातच असते. प्रिया वहिनी, स्वयंपाक बनवायचा असेल तर मी बनवते. परंतु माझ्या आईला एक शब्द सुद्धा काही बोलायचं नाही. माझी आई कुठे पण असेल, एक दिवस मी तिला शोधूनच काढणार आहे. माझी आई मला सोडून कुठे जाणार नाही. काय माहित तुझी डंगरी आई कुठे गेली आहे. जिथे पण गेली आहे तिथे तुला सुद्धा सोबत घेऊन जायला पाहिजे होतं. विनाकारण तुझं ओझं आम्हाला इथे ठेवलं आहे. केतकी म्हणते की वहिनी, जर मी आईसोबत गेली असती तर तुम्हाला जेवण बनवून कोणी दिलं असतं? मी आहे म्हणून तुम्हाला टायमाला जेवायला भेटत आहे. केतकीचं बोलणं ऐकून शालिनीला खूप राग येतो आणि शालिनी रागात केतकीचे केस धरून ओढते आणि म्हणते की आजकाल तुझं तोंड खूप चालायला लागलं आहे. आज तुझ्या जिभेला कापूनच टाकते. तुला खूप गर्व आहे ना तुझ्या या लांब केसाचा. आज तुझे केसच काढून टाकते. वहिनी, माझे केस सोडा, मला दुखत आहे. दादा दादा म्हणून केतकी आवाज देते. बेडरूममध्ये बसलेला वजीत बाहेर येतो आणि केतकीला म्हणतो की काय झालं आहे केतकी, तू विनाकारण कशाला मला आवाज देत आहे? दादा, तुला दिसत नाही का वहिनी माझे केस सोडत आहे? मला सोडव याच्यातून. हे बघ केतकी, तूच तुझ्या वहिनीला काहीतरी म्हणले असशील, त्यामुळे प्रिया तुला अशी करत आहे. तुला उद्या दुसऱ्यांच्या घरी नांदायला जायचं आहे आणि तिथं गेल्यावर पण तू असे आगाऊपणाने बोलली तर मग ती आम्हालाच बोलणार आहेत. त्यामुळे आताच तुला चांगलं वळण लावायला पाहिजे. एवढं म्हणून जीत तेथून निघून बाहेर गेला. केतकीने एक जोरात हिसका देऊन प्रियापासून तिचे केस वाचवले. डोळ्यात पाणी घेऊन ती केतकी वहिनीला म्हणते की वहिनी, आज तुमचा दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला माझ्यासोबत किती वाईट वर्तवणूक करायची असेल ते करू शकता. पण एक दिवस असा येईल की त्या दिवशी मी तुमच्यापेक्षा खूप ताकदवार असेल. हे ऐकून प्रिया मोठमोठ्याने हसते आणि ती म्हणते की तुझा माज अजून उतरला नाही वाटतं. असं कधीच होऊ शकत नाही. तुझं तोंड बंद कर आणि किचनमध्ये जाऊन गपचिप स्वयंपाक कर. माझ्या माहेरची माणसे आता कधी पण येऊ शकतात. भावाच्या आणि वहिनीच्या असल्या वागण्यामुळे केतकीला खूप दुःख होतं. ती किचनमध्ये गेल्यावर काम करता करता केतकी खूप रडते. तिला तिच्या आईची खूप आठवण येते. ती आईला म्हणते की आई, तू कुठे गेली आहेस? 1 आठवडा झाला मी तुला शोधून शोधून थकली आहे, तरी पण तू मला कुठेच भेटत नाही. मला माहित आहे आई, तुला थोडीफार विसरण्याची सवय आहे, परंतु एवढं पण तू विसरू शकत नाही की तुला एक मुलगी आहे आणि तू तुझ्या मुलीला विसरू शकत नाही. आई, तू लवकर घरी निघून ये. तुझ्याशिवाय माझ्या या जगात दुसरं कोणीच नाही. तू एकटीच होती जी मला समजू शकत होती. वहिनी तर अशी पण परकी आहे आणि वहिनी आल्यापासून दादा पण परका झाला आहे. दादाला आपल्या दोघींचं दुःख अजिबात दिसत नाही. एक तर तुझी तब्येत खराब आहे आणि तू कुठे गेली आहे? तुला ताप होता, तो ताप गेला का नाही? खरं तर 1 आठवड्यापूर्वी केतकीची आई यमुनाताई हरवल्या होत्या. त्या दिवशी केतकी घरीच होती. केतकी 20 वर्षाची सुंदर मुलगी आहे. तिचे काळे डोळे, कमरेपर्यंत लांब केस, गोरी पान, मुलायम त्वचा. एवढी सुंदर केतकी आहे की कोणी पण तिला पाहिलं तेव्हा तिला बघतच राहील. प्रियाच्या समोर जर कोणी केतकीच्या सुंदरतेची तारीफ करत असेल तर प्रिया रागाने लालबुंद होत होती. जोपर्यंत केतकीचे बाबा जिवंत होते तोपर्यंत सगळं ठीक होतं. 1 वर्षापूर्वी तिच्या बाबांचं निधन झालं होतं. प्रियाला घरात येऊन केवळ 6च महिने झाले होते. खरं तर तिच्या भावाचं लग्न तिच्याच बाबांनी जमवलं होतं. 6 महिन्यानंतर तिची वहिनी तिचं खरं रूप दाखवू लागली. लग्नाच्या थोड्या दिवस सगळं ठीक होतं. नंतर केतकीचे बाबा गेल्यानंतर प्रिया घराची मालकीण झाली आणि यामुळेच केतकी आणि प्रियामध्ये कधी कधी भांडणे होत होती. प्रिया यमुनाताईला उलटसुलट बोलत असायची आणि हेच नेमकं केतकीला पसंत नव्हतं. एके दिवशी यमुनाताईंची तब्येत खूपच खराब झाली होती, म्हणून केतकीने तिच्या भावाला आणि वहिनीला आईला जवळच्याच हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी सांगितले होते. पण तिचा भाव म्हणाला, आता या म्हाताऱ्या आईचं आता 50 वर्ष होत आला आहे, त्यामुळे आजपासून आईचा कोणताच उपचार होणार नाही. मी माझ्या कमाईतून आईसाठी 1 रुपया सुद्धा देणार नाही.
थोडाफार ताप आहे, तो 1-2 दिवसात निघून जाईल. दादा, तू हे काय बोलत आहेस? आईला 102 ताप आहे आणि तू म्हणत आहे की आई 1-2 दिवसात ठीक होईल. मला माझ्या आईमुळेच मला या घरात चांगलं वाटतं, नाहीतर मला या घरात अजिबात राहायला आवडत नाही. प्रिया म्हणाली, हा, आम्हाला सुद्धा तुला या घरात ठेवायला आवडत नाही. आम्ही पण तुला एखादा लुळा पांगळा लंगडा मुलगा पाहून तुझं लग्न लावून देणार आहे. तुला खूप दिवस आम्ही सुद्धा या घरात ठेवणार नाही. यमुनाताई प्रियाला म्हणाल्या की सुनबाई, तू माझ्या मुलीसाठी लुळा लंगडा पांगळा मुलगा कशामुळे पाहणार आहे? तिच्या बापाने तिच्यासाठी 15 लाख रुपये जमा करून ठेवले आहेत आणि ते सगळे पैसे तिच्याच लग्नासाठी आहेत. मी तर माझ्या मुलीचं लग्न खूप धुमधडाक्यात लावून देणार आहे. मी माझ्या मुलीचं लग्न एखाद्या चांगल्या मुलाशी लावून देणार आहे. प्रिया म्हणते की असं पण तुमची तब्येत खराब आहे, पण भांडणे करायचं म्हणल्यावर तुमच्यामध्ये खूप जोर असतो. बघितलंच जीत की दिवसभर आई आणि मुलगी सारखे एकमेकांना गुलुगुलू करत असतात. जीत तुझ्या आईला आठवत नाही म्हणतो, पण केतकीच्या लग्नासाठी 15 लाख रुपये ठेवले आहेत. तेवढं कसं काय आठवत आहे? मुलगा आणि सून दोघे पण यमुनाबाईचा इलाज करण्यासाठी मनाई करतात. संध्याकाळी प्रिया तिच्या नवऱ्याला म्हणते की जीत, तुझे बाबा जे तुझ्या बहिणीसाठी 15 लाख रुपये जमा करून गेले आहेत, त्यातील 1 रुपया सुद्धा मी त्या दोघींना देणार नाही. त्या पैशावर फक्त तुझा अधिकार आहे. आता त्या पैशावर फक्त तुझाच अधिकार चालेल. जोपर्यंत तुझी आई इथे असेल तोपर्यंत आपण त्या पैशाला हात लावू शकत नाही. त्यामुळे आपण पहिल्यांदा त्या म्हातारीला कुठेतरी ठिकाणाला लावू आणि नंतरच केतकीचं लग्न आपण एखाद्या गरीब घराण्यात लावून देऊ शकतो. म्हणजे काय प्रिया, तुला वेळ लागला आहे का? असं पण आईची तब्येत खराब असते. अरे, तब्येत खराब असली म्हणून काय झालं? तुझ्या आईला जास्त करून आठवत पण नाही. आपण तिला कुठेतरी एखाद्या देवळात किंवा हॉस्पिटलमध्ये सोडून येऊ आणि नंतर लवकर आपण केतकीला एक मुलगा पाहून तिचं लग्न लावून देऊ. नाहीतर ही म्हातारी 15 लाख रुपये तिच्या मुलीच्या लग्नातच खर्च करत असते. तू बरोबर बोलत आहेस प्रिया. मी दुसऱ्या शहरात एका वृद्धाश्रममध्ये आईला सोडून येतो. दुसऱ्या दिवशी जीत आपल्या आईला म्हणतो की आई, तू तयार हो, तुला डॉक्टरांपाशी घेऊन जातो. केतकी खुश होऊन म्हणते की खरंच दादा, तुम्ही आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये चालला आहात? मी पण आईसोबत येते. अगं केतकी, तू तिथे येऊन काय करणार आहे? घरामध्ये खूप कामे आहेत, त्यामुळे तू घरीच थांब. ठीक आहे दादा, असं पण आज मला कॉलेजमध्ये खूप महत्वाचं काम आहे, त्यामुळे मी कॉलेजचं काम करते आणि तुम्ही आईला हॉस्पिटलमध्ये दाखवून या. जीत यमुनाबाईला घेऊन दुसऱ्या शहरात जातो आणि तिथे एका वृद्धाश्रममध्ये त्याच्या आईला सोडून देतो. आई गेल्यानंतर केतकी कॉलेजला जाण्यासाठी तयार होते, तर प्रिया केतकीच्या हातात असलेले पुस्तक फेकून देते आणि म्हणते की आजपासून तू कॉलेजला जायचं नाही. आजपासून तुझं कॉलेज बंद. तू फार शिकली आहे, आता अजिबात पुढे शिकण्याची गरज नाही. आजपासून आम्ही जे सांगेन ते तुला करावे लागेल. वहिनी, आज माझी एक्झाम आहे, त्यामुळे मला जाऊ द्या, नाहीतर माझे वर्ष वाया जाईल. प्रिया म्हणते की शिकून तुला कुठे नोकरीला जायचं आहे? गपगुणाने घरातील काम कर. तू असल्यावर मी घरातील एक सुद्धा काम करणार नाही. किचनमध्ये जाऊन पहिल्यांदा स्वयंपाक बनव आणि नंतर फरशी पुसून कपडे धुण्याच्या पाठीमागे लाग. वहिनी, मी हे सगळे कामे कॉलेजमधून आल्यावर करते, प्लीज मला कॉलेजला जाऊ द्या. तू असं माझं ऐकणार नाही का? असं म्हणून प्रियातील एका खोलीमध्ये बंद करते आणि बाहेरून कडी लावते. केतकी खूप रडते. वहिनी, मला कॉलेजला जाऊ द्या. तरी पण प्रिया अजिबात तिचं ऐकत नाही. केतकी सुंदर हुशार होते आणि त्यामुळेच प्रिया तिच्यावर जळत होती. दुपारच्या 1 वाजता घाबरत जीत घरी येतो आणि आई आई म्हणून ओरडतो. जीतचा आवाज ऐकून केतकी खिडकीपाशी येते आणि म्हणते की काय झालं आहे दादा? आई ठीक आहे ना? आईला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं का? नव्हतं. डॉक्टर काय म्हणाले? आणि आई कुठे आहे? दादा, प्लीज दरवाजा पटकन खोल, मला खूप भीती वाटत आहे. केतकी एकदमच एवढे सर्व प्रश्न जीतला विचारत होती. जीत खोटे खोटे रडत म्हणतो की केतकी, मला माहित नाही आई कुठे गेली आहे. डॉक्टरांना दाखवल्यानंतर मी आईला बाहेर बेंचवर बसवलं होतं आणि मी तिच्यासाठी औषधे आणायला गेलो, पण मी माघारी आलो तेव्हा आई बेंचवर नव्हती. मी तिला सगळीकडे शोधलं, पण मला ती कुठेच सापडली नाही. गेले 2 तास झाले मी आईला शोधत आहे, तरी पण मला आई कुठेच भेटत नाही. आई हरवली आहे. हे ऐकून केतकी मोठमोठ्याने रडते. दादा, हे कधीच असं होऊ शकत नाही. आई आपल्याला सोडून कधी जाणार नाही. केतकी, तुला काय म्हणायचं आहे? तुला वाटत आहे का तुझे दादा तुझ्या आईला कुठेतरी सोडून आले आहेत? तू पाहत नाही का तुझा दादा किती रडत आहे? तो त्याच्या आईला किती शोधत होता. तुझी एकटीची आई आहे का ती? जीतची पण आई आहे.
केतकी आपली ओढणी घेऊन हॉस्पिटलमध्ये तिचा दादा आईला घेऊन गेला होता. तिथे पटकन जाते आणि सगळा रस्ता शोधते, परंतु तिला तिची आई कुठे सापडत नाही. तिला आई कशी सापडणार होती, कारण का तिच्या भावाने तर त्याच्या आईला दुसऱ्या शहरात वृद्धाश्रमामध्ये सोडून आला होता. आणि रोजच्या प्रमाणेच आज पण केतकी आईला शोधण्यासाठी बाहेर गेली होती. आज तिच्या आईला हरून 1 आठवडा झाला होता. ती सकाळ संध्याकाळ आपल्या आईला शोधण्यासाठी बाहेर पडत होती. त्यानंतर प्रिया किचनमध्ये येते आणि म्हणते की अजून स्वयंपाक झाला नाही. आता माझे माहेरचे बाहेर येऊन थांबले आहेत. पटापटा सर्व कामे कर, नाही तर माझ्यासारखं वाईट दुसरं कोण नसेल. केतकी आपल्या बहिणीवर आणि दादावर खूप नाराज असते. असं पण आई कुठे गेली आहे काय माहित, आणि अजून माझे शिक्षण पण थांबवलं आहे. केतकीला शिक्षणाचं फार वेळ होतं. थोड्या वेळानंतर प्रिया तिला सगळं जेवण डायनिंग टेबलवर आणायला सांगते आणि म्हणते की आम्ही सगळे जेवण करताना तू सगळ्यांना जेवण वाढायचं. सगळ्यांच्या सोबत जेवायला तू अजिबात बसायचं नाही. केतकी म्हणते की वहिनी, असं पण मला तुमच्यासोबत जेवण करायला अजिबात आवडत नाही. मी तुमच्यासोबत कधी जेवणार सुद्धा नाही. आणि हे केतकीचं असलंच बोलणं प्रियाला खूप राग आणत होता. केतकी फार स्वाभिमानी होती आणि हेच रूप प्रियाला आवडत नव्हतं. त्यानंतर प्रिया केतकीला म्हणते की बाहेर हॉलमध्ये ड्रायव्हर बसला आहे, त्याला सुद्धा जेवण वाढ. बाहेर हॉलमध्ये जाऊन केतकी त्या ड्रायव्हरला जेवण वाढते, तर ती त्या ड्रायव्हरला पाहते तर तो 25-26 वर्षाचा मुलगा होता. केतकी प्रेमाने त्याला जेवण वाढते आणि नंतर प्रियापाशी येऊन उभा राहते आणि प्रिया म्हणते की केतकी, तुला जो बाहेर ड्रायव्हर बसला आहे तो मुलगा तुला आवडला आहे का? वहिनी, तुम्ही काय म्हणत आहात? मला काही समजत नाही. प्रियाची आई म्हणते की तुझ्या वहिनीचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की जो ड्रायव्हर बाहेर बसला आहे त्याच्यासोबत प्रिया तुझं लग्न जमवणार आहे. आम्ही आताच ठरवलं आहे की तो तुझ्यासाठी योग्य आहे आणि येत्या 8 दिवसात तुझं लग्न त्याच्यासोबत होणार आहे. दादा, वहिनी, तुम्ही असे करू शकत नाही. मला एवढ्या लवकर लग्न करायचं नाही. मला आईला पण शोधायचं आहे. जेव्हा माझी आई माघारी येईल तेव्हा तुम्ही म्हणसाल तिथे मी लग्न करायला तयार आहे, परंतु आई नसताना मी लग्न करणार नाही. केतकीचा भाऊ जीत तिला ओरडत म्हणाला, जर तुझी आई नाही मिळाली तर तू काय बिना लग्नाचे आयुष्यभर इथेच तडफडणार आहे का? अगं, आजकाल गाड्यांची संख्या किती झाली आहे तुला तर माहित आहे. आई एखाद्या गाडीखाली गेली असेल, त्यामुळे आजपासून मी आणि तुझी वहिनी जे म्हणेल तेच तुझ्यासोबत होईल. जर तुला आमचं म्हणून ऐकायचं नसेल तर आताच्या आता तू या घरातून निघून जा. आम्ही तर तुझा भाऊ आणि वहिनी असल्याचं कर्तव्य पार पाडत आहोत आणि तू आम्हाला नखरे दाखवत आहे. बिचारी केतकी आपल्या भावासमोर, वहिनीसमोर आणि वहिनीच्या माहेरच्या समोर काय सुद्धा बोलवू शकली नाही. एका आठवड्यानंतर प्रिया जो ड्रायव्हर आला होता प्रदीप सोबत तिचं लग्न लावून देतात. पाठवणीच्या वेळेस केतकी खूप रडली, कारण तिला तिच्या आईची आठवण आली होती. आज तिच्या पाठवणीच्या वेळेस तिची आई नाही. बाबा तर आधी सोडून गेले होते. केतकीचे लग्न झाल्यानंतर तिला कधीच माहेरी बोलावलं नाही. तिचं कायमचंच माहेर तुटलं, कारण पाठवणीच्या वेळेस प्रियाने सांगितलं होतं की परत माहेरी कधीच यायचं नाही. केतकी पण म्हणाली, वहिनी, या घरात माझं असं काहीच नाही. माझी आई होती ती पण इथे नाही म्हणल्यावर मी कधीच माहेरी येणार नाही. आज पण जाता जाता केतकीच्या उत्तराने प्रियाला रागाला घालवलं होतं. लग्नाच्या काही दिवसानंतर प्रिया जीतला म्हणाली की एका दगडात 2 पक्षी मेले. एक म्हणजे ती थेरडी कायमची या घरातून गेली आणि दुसरी म्हणजे ती केतकी. 1 रुपया सुद्धा न घालवता तिचं लग्न झालं आणि आता 15 लाख रुपये आपले झाले. केतकीचं लग्न होऊन गेल्यानंतर 1.5 वर्षानंतर जीतला पॅरालिसचा झटका येतो. तो चालू फिरू शकत नव्हता. त्याच्या उपचारासाठी खूप सारे पैसे खर्च झाले. प्रिया आता खूप टेन्शनमध्ये होती. जीतच्या उपचारासाठी प्रियाला तिचे दागिने, केतकीचे पैसे 15 लाख रुपये खर्च करावे लागले आणि त्यानंतर जीत जरा बरा झाला होता. तरी पण अजून जीत पूर्णपणे बरा नव्हता. त्यामुळे घराची सगळी जिम्मेदारी प्रियावर आली आणि जीतची नोकरी पण आता गेली होती. प्रियाला 1 वर्षाची एक मुलगी पण होती. आता प्रियाला काम केल्याशिवाय भागच नव्हते. एके दिवशी जीतला प्रिया म्हणते की मी आता काहीतरी काम करते, म्हणजे घरात 4 पैसे येतील. असं पण प्रिया जास्त शिकलेली नव्हती. आता तिला पश्चाताप होऊ लागला की शिक्षण घेतलं असतं तर बरं झालं असतं. प्रियाला एका ठिकाणी काम मिळालं जिथे काही महिला लग्न, बर्थडे किंवा कोणता पण कार्यक्रम असेल तर तिथे जाऊन स्वयंपाक बनवत होत्या. प्रिया तिच्या मुलीला जीतपाशी ठेवून त्या महिलांसोबत कामाला जात होती
आणि प्रिया लग्न समारंभामध्ये जाऊन किंवा कोणता पण कार्यक्रम असेल तिथे जाऊन कधी बटाटे चिरत होती, कधी कांदा, तर कधी पुऱ्या, चपात्या, लाडू असे पदार्थ बनवत होती. प्रियाच्या माहेरचे पण तिला साथ देत नव्हते. एक दिवस प्रिया तिच्या नवऱ्याला म्हणते की मला शहरात एका मोठ्या घरी त्यांच्या मुलाचा बर्थडे आहे, त्यामुळे स्वयंपाक बनवायला जायचं आहे, कारण खूप मोठी ऑर्डर आली आहे आणि पैसे पण चांगले मिळतील, त्यामुळे आम्ही सगळ्या महिला मिळून जाणार आहोत. दुसऱ्या दिवशी प्रिया त्या घरी जाते. घर पाहून ती आश्चर्यचकित होते. घर एकदम राजवाड्यासारखं दिसत होतं. बाहेर एक गेट होता आणि त्या गेटच्या समोर 2 सेक्रेटरी बंदूक घेऊन उभा होते. पूर्ण चेकिंग केल्यानंतरच आतमध्ये प्रवेश देत होते. तिने पाहिलं की सगळीकडे गाडीच गाडी आहेत आणि एक स्विमिंग पूल, सगळ्यांना राहण्याची व्यवस्था, खूप मस्तपैकी योजना केली होती. तेव्हा तिथे एक म्हातारी येते आणि ज्या महिला जेवण बनवत होतात त्यांनी जेवण कसं बनवलं आहे ते खाऊन पाहत होती. त्या म्हातारीने खूप महागातली साडी घातली होती. गळ्यामध्ये सोन्याची चेन, कानामध्ये सोन्याची फुले आणि हातात सोन्याच्या बांगड्या. खूप थाटमाट होता त्या म्हातारीचा. प्रियाला ही म्हातारी कुठेतरी पाहिल्यासारखी वाटत होती, पण तिला नीट आठवत नव्हते. त्यामुळे प्रिया त्या म्हातारीचा पाठलाग करू लागते. पाठलाग करता करता ती घराच्या आतमध्ये गेली, परंतु तिथे एका जणाने तिला अडवलं. तर तो म्हणाला की तुम्हाला कोणाला भेटायचं आहे? तर प्रिया म्हणाली की मला त्या मॅडमला भेटायचं आहे. तेव्हा तो माणूस त्या म्हातारीला आवाज देतो की मॅडम, तुम्हाला कोणीतरी भेटायला आले आहे. जेव्हा ती म्हातारी पाठीमागे वळते आणि मग प्रिया तिला पूर्णपणे दिसते. मग तिला तिच्या डोळ्यासमोर तिच्या सासूचा थाटमाट पाहून आश्चर्य वाटते. ती पळत जाऊन आपल्या सासूबाईचे पाय धरते आणि म्हणते की सासूबाई, तुम्ही इथे कसे आहात? पाठीमागून आवाज येतो की हा वहिनी, तुम्ही बरोबर बोलत आहात, कारण आई वृद्धाश्रममध्ये होती, मग इथे कशी काय आली आहे? समोर तिला नणंद केतकी आणि प्रदीपला पाहून तिला धक्काच बसतो. तिला समजतच नव्हतं की हे सगळं काय चाललं आहे आणि सगळे इथे काय करत आहेत. आणि या केतकीला, सासूबाईला आम्ही वृद्धाश्रममध्ये सोडलं होतं हे कसं काय माहीत झाले? वहिनी, तुम्ही हाच विचार करत असताना की मला आई कशी काय मिळाली आणि मी आईला कसे शोधून काढले? वहिनी, मी तुम्हाला म्हणलं होतं ना एक दिवस मी माझ्या आईला नक्की शोधून काढेल, आणि मी शोधून काढले. आणि वहिनी, तुम्ही इथं काय करत आहात आणि माझ्या घरात कशामुळे आला आहात? तेव्हा तिथला एक माणूस म्हणाला की मॅडम, ही महिला तर पाठीमागे जे जेवण बनवत आहेत त्यातील एक बाई आहे जी पुऱ्या बनवायला आली आहे. आणि मग तो माणूस प्रियाला म्हणतो की तू इथं काय करत आहे? तुला काम दिलं आहे ते कर, नाहीतर तुला इथून हाकलून लावीन. पण मी तर इथल्या मोठ्या साहेबांसाठी जेवण बनवायला आली आहे. वहिनी, हे घर माझं आहे आणि हा मोठा साहेब माझाच नवरा आहे आणि हेच कलेक्टर झाले आहेत आणि माझ्याच मुलाचा बर्थडे आहे आणि त्याच्याच बर्थडे पार्टीचं हे सेलिब्रेशन चालू आहे. म्हणजे केतकी, तुझा नवरा कलेक्टर आहे? तुझा नवरा तर ऑटो ड्रायव्हर होता ना? वहिनी, माझं लग्न ऑटो ड्रायव्हर सोबत नव्हतं झालं. ऑटो ड्रायव्हर माझे सासरे होते. त्या दिवशी सासऱ्यांची तब्येत खराब होती, त्यामुळे त्यांच्या जागी प्रदीप ऑटो घेऊन आले होते. त्यामुळे तुम्हाला वाटलं की प्रदीपच ऑटो ड्रायव्हर आहेत. प्रदीपचं त्यावेळेस IPS ची तयारी करत होते. एक ऑटो ड्रायव्हरचा मुलगा IPS ची तयारी करू शकत नाही का? जेव्हा मी प्रदीपजींना IPS ची तयारी करताना पाहिलं तेव्हा मी त्यांना म्हणाले की मला पण शिकायचं आहे, माझी खूप इच्छा आहे काहीतरी करून दाखवण्याची. प्रदीपजींनी माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण केलं आणि मी माझं शिक्षण पूर्ण केलं. आज मी एका मोठ्या शाळेत शिक्षिका आहे आणि माझा नवरा कलेक्टर आहे. आज आमच्याकडे गाडी, बंगला, धन दौलत सगळं आहे आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे माझी आई सुद्धा माझ्यासोबत आहे. प्रिया म्हणाली की पण सासूबाई तुला कशा काय भेटल्या? केतकी म्हणाली की आमच्या शाळेच्या काही कामानिमित्त आम्ही वृद्धाश्रममध्ये गेलो होतो आणि त्याच वृद्धाश्रममध्ये माझी आई होती. आमच्या शाळेमार्फत आम्ही वृद्धाश्रममध्ये भेट देणार होतो आणि तिथेच मला माझी आई दिसली. वहिनी, माझ्या आईला विसरण्याची सवय आहे, परंतु तू एवढे पण विसरत नाही की तिच्यासोबत कसा अत्याचार झाला, दादांनी कसं तिला वृद्धाश्रममध्ये आणून सोडलं, हे सगळं आईला माहित होतं आणि तिनेच मला सगळं सांगितलं आहे. हे ऐकून प्रिया तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करते, परंतु साडीमध्ये पाय अडकून ती पडते. यमुनाताई पुढे येतात आणि प्रियाला उठवतात. प्रिया म्हणते की सासूबाई, आता तुम्हीच आमचा आधार आहात, कारण जीत आता काम करण्याजोगे राहिले नाहीत. त्यांना कोणतंच काम होत नाही. आम्हाला तुमची गरज आहे आणि तुम्हाला एक नात सुद्धा आहे. यमुनाताई प्रियाला म्हणाल्या की प्रिया, जेव्हा माझ्या मुलीला तुझी आणि जीतची गरज होती तेव्हा तुम्हा दोघांनी
तिला आधार दिला नाही आणि आता आमच्याकडून अपेक्षा ठेवत आहे की आम्ही तुझी मदत करावी, परंतु हे शक्य नाही. तू माझ्या मुलीचं लग्न एका ऑटो ड्रायव्हर सोबत लावून दिलं. त्यानंतर तू माझ्या मुलीच्या आयुष्यात डोंकून सुद्धा पाहिलं नाही. पण माझ्या मुलीचं नशीब चांगलं होतं आणि तिचं नशीब आज किती चमकत आहे हे तर तू पाहिलंच आहे. माझ्या नजरेसमोरची चालती हो. आपल्या ननंदबाईला आणि सासूबाईला एवढ्या थाटामाटात पाहताना प्रियाला खूप राग येत होता. पण आज बिचारी काही सुद्धा बोलू शकत नव्हती. ती तशीच नाराज होऊन घरी गेली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.